एक एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. अविनाश घोसाळकर यांना आपण पाहत आहोत. पालघर जिल्ह्यामध्ये आवड्या ह्या नावाने त्यांना ओळखलं जातं. अंडरम क्रिकेटचा एक दर्जेदार खेळाडू. पालघरचेच खेळाडू या मॅच मध्ये एकामेकाच्या विरोधात पाहायला मिळतील. सामना चांगला होईल त्यात ती मात्र शंका नाही. सामन्याला सुरुवात गोलंदाजी मार्क वरती रवी बुंबक दाखवत असताना पाहायला मिळतं. रवी बुंबक गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळत. जलद गतीने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा आणि अगदी त्याच वेळेला आपल्या वेगाच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः नामोहरण करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय रवी बुंबक. रवी बुंबक गोलंदाजी मार्क वरती असताना पाहायला मिळेल. पहिलं षटक त्याला पाचारण करण्यात आलं. भरतक नगरला बिलॉंग करतो. अगदी त्याच वेळेला चांगल्या दर्जाचं लेदर बॉल क्रिकेट. त्याच वेळेला आपण पाहिलं तर फार्मासिस मध्ये त्याने चांगल्या दर्जाचं आपलं प्रावीण्य मिळवलं. परंतु त्याहूनही आधी क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये प्रावीण्य मिळवलेला रवी बुंबक गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना ओंकार देसाई ऑन स्ट्राईक. ओंकार देसाई मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. गेले अनेक वर्ष या नावाने आपल्या नावाभोवती गारुड केलंय. किंबहुना टेनिस क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवलेलं ते नाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे स्ट्राईक रेंजवरती. संघामध्ये काहीशी अनेक बदल करण्यात आलेला जे पाहायला मिळतात. आज NSP बॉईज नालासोपारा संघ. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पंचांचा इशारा. लेट्स प्ले. पहिला चेंडू पडेल. पहिला बॉल रवी. सुरुवात झाली आहे. कव्हरला केला गॅप मध्ये इनटू द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओंकार देसाईच्या बॅटमधून चौकार. वॉट स्टार्ट. ओंकार देसाईने अगदी त्याच्या रंगामध्ये सुरुवात केली आहे. पहिला बॉल कव्हर्सला केला. ओव्हर दी कव्हर. डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध सुई मधून धागा अलगत काढावा त्या रीतीने अलगत इथे गॅप मध्ये खेळला चौकार. पुढचा चेंडू उद्वैसीच्या बाहेर. आणखीन एक बॉल उसळी घेणारा. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन अंडर प्रेशर. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. अतिरिक्त उसळी आणि जिथे DRS कॉल केलाय कारण हाईट फॅक्टर इथे पाहिला जाईल. ओंकार देसाई या गोष्टी नेहमीच जाणतो. हा चेंडू जो आपण उद्वैसीच्या बाहेरचा चौकार पाहायला मिळाला होता. इरफान होता त्या ठिकाणी. परंतु त्याच्या आधी चेंडू सीमारेषा पोहोचण्याच्या आधी चेंडू सीमारेषा ओलांडत असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल तर आहेच परंतु उसळी किती आहे याची शहानिशा करण्यात येते. वन बाउन्स की वाईट उसळीचा हे सारं पाहिलं जाईल. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग. पाच सहा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळतात. अभांतर चेंडू जर आला धावफलकावरती दाबा. त्या 5 पहिलं षटक रवी बुंबकला आपण पाहत आहोत. प्रचंड वेगाने परंतु अगदी त्याच वेळेला फिजिकल फिटनेस कडे नेहमीच त्याने लक्ष दिलेलं पाहायला मिळतं. किंग नेव्हर फेल त्याच्या 30च्या पाठीमागे लिहिलेलं निश्चित पाहायला मिळतं. वन बाउन्स आहे. पंतांनी सांगितलं वन बाउन्स राहील. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. NSP बॉईजची आकर्षक टी शर्ट जी परिधान केल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना रवी बुंबक पाहत आहोत. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा होईल. 5 धावा फलकावरती आहेत. ओंकार देसाई. पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर कव्हर्सला जागा बनवली. थ्रू दी कव्हर्स. डीपॅक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
खेळाडू कवचला फार क्वचित आणि कमी वेळेला ओंकार देसाईला आपण खेळताना पाहिलंय. डाऊन दी ग्राउंड असेल, ऑन साइडला असेल, लॉंग ऑफ इथे, ह्या साऱ्या गोष्टी, या फाईन लेग असेल, स्क्वेअर लेग, इथे हे क्षेत्र त्याला नेहमीच पसंतीचं आहे. परंतु आज या मॅच मध्ये किंबहुना आज मैदानाच्या आतमध्ये उतरल्या कव्हर क्षेत्रामध्ये त्याने एक षटकार आणि एक चौकार जो काही लगावलाय, प्रतिस्पर्ध्याला हे देखील सांगून दिलंय की मी सौ बाजूला आज फटकेबाजी करणार. मनोसोक्त यथेच्छ धुलाई इथे होत असताना अगदी सुरुवातीच्या 2 बॉलवरती पाहायला मिळते. 11 धावा आल्या पहिल्या 2 चेंडूवरती. रवी बुंबक पुन्हा एकदा उसळी घेणारा हा चेंडू उजव्याशीच्या बाहेर, इथे चेंडू निघत असताना पाहायला मिळतो. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू निघाला, यशरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा इथे येत असताना पाहायला मिळेल. 11 धावा फलकावर ओंकार देसाई संयमाने देखील खेळतोय. क्रिकेट हे केवळ मोठ्या फटक्याने आणि टायमिंग वरती आधारित नाही आहे, त्यासाठी धीरोधार्तता ही चांगली असावी लागते आणि तीच धीरोधार्तता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आडवा पाटणा ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे अभिषेक अंगणेला आपण पाहतोय. फेकी करेल तद्वर मात्र इथे अर्जित करण्यात येणारी धाव एक पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदारेल जाऊन पोहोचते. 12 धावा धाव फलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 4 चेंडूचा खेळ संपलाय. करंट रन रेट 22 दाखवतोय अद्याप. धावा तर यायलाच हव्यात. हॅलो 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रोहित नार्वेकर चतुर. हल्लीच एक मोठा धमाका त्याने केला. गुजरात धमाका 70 गुजरात धमाका बिग बॅश मध्ये 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा कारनामा त्याने केला. प्रथमेश त्या ठिकाणी वरती येत असताना पाहायला मिळतो. प्रथमेश ठाकरे ही धाव इथे आवर्जून प्राप्त केली जाईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदलत असताना जाऊन पोहोचेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीचे काही चेंडू खराब राहिले परंतु तदनंतर कमबॅक ही चांगल्या रीतीने करत असताना रवी बुंबकला आपण पाहतो. 3 बॉल मध्ये केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात. कमी गतीने हेलिकॉप्टर ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपला पेटन ट्रेडमार्क स्ट्रोक चौकार. ओंकार देसाईच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळालाय. ओंकार देसाई मैदानाच्या आतमध्ये, ताई पॅकॅश मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. एकंदरीत ज्या पद्धतीची बॅटिंग चाललेली असलेली पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती आहे. शुभम जाधव आलाय गोलंदाजी मार्क वरती. मूळचा रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्याच्या माणगावला बिलॉंग करणारा शुभम जाधव. एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळते नाही, ग्रामीणचे जे खेळाडू येतात ना ज्या वेळेला खेळण्यासाठी, आज शुभम जाधवने हा जो पडलाय तो सकाळी मला वाटतं 3 ते 4 तासाचा प्रवास करून तो इथे आला आहे. परंतु एक बाब आवर्जून पाहायला मिळते की ग्रामीण क्रिकेटमध्ये तिथे कॉन्क्रीटची खेळपट्टी नाही आहे. तिथे भाट शेती असल्या कारणाने मैदानी अवेलेबल नाही आहेत खेळण्यासाठी. तरी देखील आज चांगल्या दर्जाचे क्रिकेट, उच्च दर्जाचं खेळणारा शुभम आणि त्याच्यावरती जास्तीचा विश्वास दाखवणारा सुमित ढेकळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. शुभम जाधव गोलंदाजी मार्कमध्ये माणगाव एक्सप्रेस, माणगाव प्रीमियर लीग मध्ये त्याच्या नावावरती बाईक देखील आहे. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये शुभम आलाय गोलंदाजी मार्कवरती. रोहितांना स्ट्राइक. पहिला बॉल स्वागत से करेंगे सबका स्वागत. भव्य स्वागत केले गोलंदाजाचं. ठोकलाय षटकार. पहिल्या बॉल पासून रिस्क घ्यायची, मोठी फटकेबाजी करायची. हेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थितीमध्ये रोहित नार्वेकरला आपण पाहत आहोत. सुमित ढेकळेला आपण काही वर्ष मागे जर वळून पाहिलं ना तर फार क्वचितच यशांच्या पाठी पाहायला मिळायचा.
परंतु सध्याच्या घडीला त्याने स्वतःला ऍज अ कॅप्टन म्हणून नो बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. हातामधून चेंडू निसटला, वेबसाईट जास्त होती, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. नो बॉल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 24 धावा. धावफलकावरती आहे. फ्रीचा बॉल राहील पुढचा. सुमित टेकडेची चर्चा पण करत होती. यशाच्या पाठीमागे फार क्वचित तो पाहायला मिळायचा. अगदी सुरुवातीला तपस्याची स्पर्धा मला आठवते विरारची. खोलात टाकला, फ्रीचा बॉल ऑन साइडला इथे खेळला डीप मध्ये. हिमांशु पाटीलला आपण पाहतोय फेकी करेल, तत्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती. सुरुवातीला सुमित टेकडे परिपक्व असा यष्टीरक्षक नव्हता, परंतु ऍज अ कॅप्टन इथून लीड करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तपस्याची विराटच्या स्पर्धेमध्ये तो उतरला आणि 25 धावा धावफलकावरती असताना आणि त्याच वेळेला त्याला एक मोठी इजा देखील झाली होती हाताला. दोन्ही बोटाच्या मधलं जे अंतर होतं ते अक्षरशः फाटलं होतं. डॉक्टरने जवळपास क्रिकेट पासून 1 ते 1.5 महिना रेस्ट घ्यायला सांगितली होती. सकाळी त्याला दुखापत झाली, सायंकाळी पुन्हा एकदा त्याच मैदानामध्ये सुमित टेकडे दिसला होता. धावफलकावरती येत्या 25. स्ट्राईक एंडवरती ओंकार देसाई, नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित नार्वेकरला आपण पाहतो. 5 बॉल 15. ओंकार बॅटिंग करतो संयमाने. पहा हलक्या त्याने ऑन साइडला खेळत. क्षेत्ररक्षक आहे ओंकार देसाई, एक वेगाने कंप्लीट केली. ही अगदी शालांतरी क्रिकेट. ज्या वेळेला आपण क्रिकेटचे धडे घेतो, नेट्स मध्ये सराव करतो, कोच आवर्जून एक गोष्ट आवर्जून सांगतो, पहिली रन वेगाने कंप्लीट करा. या दोन्ही खेळाडूंनी तेच केलं होतं. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली होती, दुसऱ्या धावेसाठी तयार होते. धावफलकावरती 26 आहेत. नो बॉल आलाय जरूर, परंतु कमबॅक चांगलं केलंय इथे शुभम जाधवने. एक बॅट मागितल्यानंतर बॅट पहा. एकंदरीत प्रत्येक खेळाडू जो आहे तो सर्वाधिक बॅट्स कॅरी करत असताना पाहायला मिळतो. विराट कोहलीच्या नावावरती मला वाटतं एकाच टूरला सर्वाधिक बॅट्स घेऊन जाण्याचाही विक्रम असावा. असे विक्रम काही दिवसांमध्ये घडतील. कारण टेनिस क्रिकेटमध्ये मला वाटतं कृष्णा सातपुते सर्वाधिक जास्त बॅट्स कॅरी करतो. धावफलकावरती आता 26. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. खोलात टाकला, हेलिकॉप्टर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चतुरच्या बॅट मधून चौकार. रोहित नार्वेकरच्या बॅट मधून निघणारा हा फटका जो आक्रमकतेचा आणखीन एक आविष्कार इथे दाखवून देतो. खोलात टाकला होता, ऑन साइडला गॅप मध्ये खेळलेला हा स्ट्रोक. इथे प्रथमेश साखरे याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता, जिथे चौकार आला. संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असं नाही आहे की गोलंदाजी उच्च दर्जाची होत नाहीये, परंतु फलंदाजांचं कौतुक करायला हवं. मोठ्या महत्वाच्या क्षणाला मोठे फटकेबाजी करत असताना, सिंगल डबल घेत असताना स्कोरबोर्ड हलत ठेवलाय. कोणत्याही अंडर प्रेशर मध्ये न येणं यासाठी स्कोरबोर्ड हलत ठेवणं महत्वाचं राहतं आणि ते त्यासाठी प्रयत्न चालू असलेले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 रन्स ऑन दी बोर्ड. ओंकार देसाई 6 चेंडू 16 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. 266 स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 6 बॉल 13 धावा. रोहित नार्वेकर 216च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. पुढचा बॉल लोअर फुलटोस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगला. नो बॉल, नो बॉल. शुभमची गोलंदाजी इथे बंद करण्यात येईल, कारण 2 नो चेंडू त्याने हाताळले, तेही वेस्ट साइड जास्तीचे होते. एक्स्ट्रा धावा इथे 3 आलेल्या पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहे. एक षटक कंप्लीट करण्यासाठी गोलंदाजाला मध्ये फेरबदल करण्यात येतो. संतोष बबन जाधव अर्थात पिण्या गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतं. पालघर जिल्हा वसई तालुक्या आणि गोखिवरा गावाचा असणारा खेळाडू वसई तालुक्यातील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाजी मार्क वरती संतोष जाधव अर्थात पिण्या. 33 धावा धावफलकावरती आहे. मॅच काही का थोडीशी शांत राहिलेली पाहायला मिळते, परंतु एकंदरीत स्कोर कार्डकडे आपण जर का नजर फेरली तर धावा हे योग्यरित्या आलेल्या पाहायला मिळतात. 16.50च्या करंट रनरेट्सने धावा येतात. आणि जमेची बाजू ही आहे ना की दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी संयमाने खेळ केला.
मोठी फटकेबाजी केली जरूर, परंतु संयम चांगला दाखवलाय. संतोष जाधव गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहतोय आपण एक चेंडू हाताळण्यासाठी त्याला इथे पाचारण करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. संतोष जाधव धाव फलकावरती 33 आहे. काही चेंडू अजूनही शेष आहेत. अशा परिस्थितीमध्ये महत्वाचा राहील हा चेंडू, कारण जिथे वाईल्ड कार्ड स्वरूपामध्ये गोलंदाजाला पाचारण करण्यात आलंय आणि जर यदा कदाचित या चेंडूवरती काहीतरी विपरीत घडू नये यासाठी निश्चितच प्रयत्न करेल रोहित नार्वेकर, कारण एक चांगली भागीदारी इथे बिल्ड झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रयत्नशील राहील, कारण आपल्याकडे काही चेंडू आहेत आणि त्यामध्ये झिरो बनायचा आहे. पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर खोला टाकला. फ्रीचा चेंडू होता, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं क्षेत्ररक्षक आहे. खेळाडू केवळ एकाच प्रकारावरती बाद होऊ शकतो. इथे रनआउट, कारण हिट द बॉल कॉइस ऑब्स्ट्रक्शन द फील्ड हँडल द बॉल आणि रनआउट हा प्रकार इथे महत्वाचा होता. एक धाव आली संघाची धावसंख्या 34. 17च्या करंट रनरेटने 34 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपला. तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. आया है राजा लोगो रे लोगो. हॅलो 34 धावा फलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्क वरती रवी बुंबक याला पाचारण करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. रवी बुंबक गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. 3रं षटक अर्थात आपलं वैयक्तिक कोट्यातलं 2रं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. खोला टाकलेला उजव्या यशीच्या बाहेर एक चेंडू डीबॅकचा कव्हरला केले क्षेत्ररक्षक आहे. संतोष जाधव चेंडूवरती येईल. केवळ एक धाव इथे कंप्लीट करण्यात येते. आपल्या खांद्याच्या जोरावरती चांगल्या रीतीची फेक करण्यासाठी जाणला जाणारा संतोष चेंडूवरती आला. चांगली झाली फेक, धाव मिळाली. एक संघाची धावसंख्या 35 धावा धाव फलकावरती आहेत. 35 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या विकेटसाठी पहिल्या गड्यासाठी एक मोठी भागीदारी इथे रचण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतील, कारण सकारात्मकतेने आपण या स्पर्धेची सुरुवात करायलाच हवी. हवाचा असतो तो विजय आणि तो मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले खेळाडू. उजव्याशीच्या बाहेर बॅटची आउटसाइड घेतली. थिकेच्या आउटसाइड एज थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अंडरआर्म थ्रो करण्यात आला. फेकी होईल. धावा अर्जित करण्यात येतात. ते इथून 2 दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 धावा धाव फलकावरती आहेत. 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाला. उमेश वाघच्या माध्यमातून अंडरआर्म थ्रो इथे पाहायला मिळतोय, कारण थोडासा तो इंजरी मधून क्रिकेट पासून थोडा दूर होता. यावेळेचा बॉल लॉंग साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतो. ही धाव महत्वाची आहे. डायरेक्ट हिट केलाय. फेकी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रवी बुंबकने स्व इच्छेने घेतलेला हा निर्णय मैदानाच्या आतमधील हा अंगलट आला. धावा मिळाल्या त्या 2. रवी बुंबक स्वतःच्या मनमर्जीचा राजा. बॉल उजव्याशीवरती त्याने टाकला. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. बाची आतली कडा खेळपट्टीच्या समीप चेंडू राहिला. जिथे एकही धाव नव्हती ना तिथे 2 धावा आल्या. या 2 धावा इथे बहाल केल्या गेल्या असंच म्हणावं लागेल. 39 धावा धाव फलकावरती आहे. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. संधी मिळाली आहे. पुन्हा ही संधी मिळणार नाही आणि या संधीचं सोनं करावं लागेल ओंकार देसाईला देखील, कारण पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती तो येत असताना पाहायला मिळतं. 9 बॉल 19 धावसंख्येवरती तो नॉकआउट. बॅटची आतली कडा फेक यष्टांचा वेग प्लेड ऑन. खेळाडू होतोय बाद. ओंकार देसाई पहिला खेळाडू बॅक टू द पॅव्हेलियन.
वसई गाव अर्नाळा नाव प्रशांत घरत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना प्रशांत घरत हे अर्नाळ्याचे जे खेळाडू आहेत ना यांच्यासाठी एक गोष्ट आवर्जून म्हणावी लागेल कारण यांना फिजिकल फिटनेस फिट ठेवण्यासाठी जास्तीचे मेहनत घेतात कारण विनायकलाही आपण पाहिलं ना की कुठेतरी असं वेट वाढतंय की काय असं ज्या ज्या वेळेला वाटतं ना त्या वेळेला फिजिकल फिटनेससाठी जास्तीचे भर देणारे खेळाडू पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरात मिस्टर 360 स्ट्राईक इन वरती पहिला बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बंड्या आहे कव्हर्सला चेंडूवरती येईल तद्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव एकेरीच्या मदतीने या षटकामध्ये शांत ठेवलं असंच म्हणावं लागेल अशांत झालेलं वातावरण शांत केलं रवी बुंबकने कारण रवी बुंबकने दुसरा षटक तो अद्याप हाताळतोय 23 धावा खर्च केला या षटकाचा एकंदरीत विचार केला 6 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवली ओंकार देसाई सारखी प्राइजलेस विकेट त्याने मैदानाच्या आतमध्ये मिळवलेली पाहायला मिळाली परंतु ओंकार देसाई बाद होणं ही बाब काही अंशी त्याची बॅट खराब होणं ही राहू शकते एक्सा कबरला डीप एक्सा कबरला केलेला हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय पोचतोय तद्वर मात्र फेकी करण्यात आली तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या तदोन एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं धाव फलकावरती आहे 3 षटकांचा खेळ संपला 42 धावा धाव फलकावरती एक खेळाडू बाद मकसद एक ही है चीन दबा फेमस झाली आहे सध्याच्या घडीला परंतु रवी बुंबकने हे षटक जसं हाताळला ना त्यानंतर तो ही ओळ स्वतःशी म्हणाला असेल की आता मी चीज करतोय कारण या षटकामध्ये धावा त्याने कमी खर्च केला पहिल्या षटकामध्ये हाणलं होतं त्याला 3 षटकांचा खेळ संपला 42 धावा धाव फलकावरती आहेत गोलंदाजीमध्ये फेरबदल होत रायगड ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कालिंग गावचा असणारा गोलंदाज हिमांशु पाटील गोलंदाजी मार्क वरती येत असताना हिमांशु पाटीलला आपण पाहत आहोत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राइक इन वरती आहे प्रशांत घरत खोला डाउन द ग्राउंड ओव्हर द पोलर हेड मॅग्निफिसंट स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार षटकारानं सुरुवात केली या षटकाची 48 धावा धाव फलकावर हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक शुभमच्या हातातून नो बॉल आणि त्यावरती आलाय हा चौकार पाहायला मिळालं कमाल है धमाल है ये खिलाडी बेमिसाल है बेमिसाल बॅटिंग उमरोईची रजनी क्रिकेटची स्पर्धा माझ्या डोळ्यासमोर येते प्रशांत घरतला पाहिल्यानंतर काय खेळला होता तो एक पात्री अभिनय करत असताना संघाला फायनल पर्यंत आणि विजेता पद मिळवून देण्यामध्ये तो यशस्वी राहिला होता परंतु काही अंशी दूर राहिली होती अमरजी चांदोरकर आणि दत्ताजी आपण आपले हार्दिक स्वागत या व्यासपीठावर प्रीचा बॉल एक्सा कव्हरला बंड्या चेंडूच्या खाली त्याच्या मस्तकावरती दस्तक चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार वरती लोन मिळतो लोन वरती फोन मिळतो परंतु आत्मविश्वास आहे तो गुगलच्या प्ले स्टोर वरती
डाउनलोड करता येत नाही. मिस्टर 360 च्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडो बर्नाळा ठोकतोय षटकार. तो मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळालाय. चेंडू केवळ मैदानाच्या बाहेर नाही, ते जास्त काळ मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला. कारण सद्य परिस्थितीमध्ये केवळ 3 बॉल हाताळले हिमांशू पाटीलने. 23 धावा खर्च केलेल्या आहेत आणि हे 4 बॉल अर्थात हे 3 बॉल फेस केलेत ते एकमात्र खेळाडू प्रशांत. हाफ ट्रॅकर आणखीन एक गॅप मध्ये, इन टू द गॅप. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. शुभम जाधव पोहोचेल तत्वर मात्र धावा अर्जित करण्यात आलेल्या पाहायला मिळतात. ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये, जाऊन पोहोचते 67 धावा फलकावरती. 64 षटक प्रगतीपथावरती आहे. 67 रन्स ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या, धावांचा तुतोडा होता आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशांत घरत मैदानावरती आला आणि तो फलंदाजी करतोय. खोलामध्ये टाकलेला हा चेंडू जिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तत्वर मात्र घेण्यात येणारी एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती. धावा आहेत त्या 68. 68 ऑन दी बोर्ड. 6 बॉल 25 धावसंख्येवरती नॉट आउट प्रशांत घरत. नॉट आउट खेळत असताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल घेऊन हिमांशू पुन्हा एकदा सज्ज होईल. रोहित साठी खाली राहिला उजवेशीच्या बाहेर. रवी बुंबक तैनात करण्यात आलाय. थर्डमॅनला चेंडूवरती येईल. बाईकच्या स्वरूपामधून धाव प्राप्त होईल. ती एक 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 69 रन्स ऑन दी बोर्ड. 69 धावा. एक खेळाडू बाद. बॅटिंग करत असताना टाई पॅकर्स प्रभादेवी पालघर. आकडे साहेबांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन नाशिजी शेख यांना की आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करावा. नाशिजी शेख यांना आपण विनंती करूया. आपल्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान आपण करूया. दत्ताजी वाकड साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. गोलंदाज अदर. पहिला बॉल अवांतरने इथे सुरुवात होते. या आपण पुढील विशेष सन्मान करत आहोत. अमरजी चांदोरकर यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. एक विशेष सन्मान अमरजी यांचा देखील आपण करतो आहोत. श्रावण महिना चालू आहे पहा. अमित बाबा ठवाळ त्याच वेळेला भरतजी वाघेला जिथे ना तिथे काहीतरी नवीन श्रावणचा महिना चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे या भोलेनाथाची एक प्रतिमा आपण देत आहोत. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत ऑन स्ट्रायकर. गोलंदाजी मार्क वरती. अदर्शेचा हा बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा हवेच्या लाटांवरती स्वार षटकार. धावा फलकावर. अजहर शेखचा एक बॉल 8 धावा देऊन गेलाय. एक चेंडू मध्ये 8 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. धावांची लय लूट होत असताना पाहायला मिळते. एकाच एक 1.25 खेळाडू आहेत या संघामध्ये. कारण ओंकार देसाई बाद झाला. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत आला. आडवा बाटणे आणखी एक पट्टा ऑन साइडला. अफलातून आकर्षक अविश्वसनीय नेत्रदीपक षटकार.
back to back raining sixes. Prashant Garat show must go on. Shakar. संख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. अद्याप या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर 4 अर्धशतक आलेले आहेत. पहिलं अर्धशतक इस्ती अक्षय थॉमस दाईस, दुसरं अर्धशतक आजच्या दिवशी जिथे तरुण 20 ने तिसरं अर्धशतक ठोकलं, चौथं अर्धशतक भावेश शेलार, 5वा ठरेल का मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गरत. जर प्रशांत गरतने हे अर्धशतक ठोकलं तर विनायकच्या माध्यमातून देण्यात येईल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल अर्धशतक येईल का. हाफ ट्रॅकर बॉल इथे उसळी जास्ती ती प्राप्त केली आहे. चेंडूने इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. नो बॉल. पहिला चेंडू जो मात्र अनलिगल डिलिव्हरी आली होती रोहितच्या विरोधामध्ये. हा चेंडू इथे नो बॉल. प्रेसिजे श्रीकांतजी यांना मी विनंती करेन या व्यासपीठावरती आपला यथोचित मान सन्मान करण्यात येईल. धावफलकावरती 90 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉल आणि 44 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय प्रशांत गरत. धावफलकावरती धावा त्या 90. धावफलकावरती धावा 90 पाहायला मिळाल्या. 3 षटकार आल्यात. अनलिगल डिलिव्हरीज पाहायला मिळाल्यात. प्रशांत गरत एक मोठा कारनामा करेल का. कमी गतीने कडा घेतली आहे. यष्टिरक्षकाचा वेग घेतला. चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना विनायक भोईरला आपण पाहिलं ना तर साईनाथ अर्नाळ्यासाठी खेळणाऱ्या खेळाडूने 6 बॉल 6 षटकार लगवण्याचा कारनामा केलाय. परंतु अद्याप हा कारनामा इथे झालेला नाही आहे. 5वं षटक यावेळेला हेलिकॉप्टर डीपॅक्सचा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर सैर सपाटा करण्यासाठी ठोकलाय षटकार. अर्धशतक या स्पर्धेतलं 5वं ठोकलाय. प्रशांत गरतची बॅटिंग आवडली असेल ना तर त्याच्यासाठी काय होत्यात 5वं अर्धशतक. क्षेत्ररक्षक हिमांशु पाटील पोहोचेल त्याआधी चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. धावा बनतील त्या तब्बल 100 धावा धावफलकावरती आहेत. 101 धावसंख्येचा करायचा पाठलाग. याचा नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. 54 धावांची खेळी केली. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 9 चेंडू 19 धावा. ओंकार देसाई जिथे 12 धावांची खेळ नॉट आउट केली आहे ती 12 बॉलचा खेळ करत असताना 20 धावांची खेळी केली. रोहित नार्वेकरने 14 बॉल 54 धावा नॉट आउट. प्रशांत गरत 2 षटक. रवी मुंबक 25 धावा 1 षटक. शुभम जाधव 17 धावा 1 षटक. हिमांशु पाटील 26 धावा 1 षटक. अजर 31 धावा त्याने खर्च केला. तब्बल पाहिलं 100-101 चा करायचा पाठलाग. मुंबई किंग्स क्रिकेट लाईव्ह अकॅडमी त्याच्या अगेन्स्ट खेळ किंग्स 11 गिरगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण करणार आहोत टॉस. नेक्स्ट मॅच किंग्स 11 गिरगाव आणि मुंबई किंग क्रिकेट लाईव्ह अकॅडमी. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल काही क्षणामध्ये.
भारताचा खेळ संपलाय 101चा करायचा पाठलाग मुंबई किंग्स क्रिकेट लाईव्ह अकॅडमी. मी विनंती करेन मुंबई किंग क्रिकेट लाईव्ह अकॅडमी टीमचा कर्णधार आणि किंग्स 11 गिरगाव टॉस करण्यात येईल. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये प्रशांत गरज शो आपण पाहिला. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आपण उत्तरार्धाकडे वळूयात. तर आवाजामध्ये करूयात बदल. सुमित डेकळे आणि प्रशांत प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतं. प्रथमेश ठाकरे आवाजामध्ये करूयात बदल. हरेशजी पांड्या सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. राजनगर का एक और हंसता हुआ नूरानी चेहरा सचिन अडुलकर। दोस्तों ये प्रेसी के 2 प्लेयर्स हैं, श्रीकांत गावड़े जिनके बारे में मैं भाईंदर में परसों बता रहा था। प्रेसी अंकल का एक ऐसा कैप्टन, एक ऐसा खिलाड़ी, मतलब मैं आपको बताता चलूँ बहुत बड़ा नाम था प्रेसी अंकल का क्रिकेट में, आज भी है। और प्रेसी 11 के कैप्टन रह चुके श्रीकांत गावड़े, HDFC में बहुत बड़े पोजीशन पर काम करते हैं। सचिन अडुलकर फिल्म लाइन में, बॉलीवुड में बहुत बड़े बड़े एडिटर्स और एक्टर्स के साथ काम कर चुके हैं। और आज हमारे लिए मजीद खुशी का मौका है, दोनों हमारे साथ उपस्थित है। और नेक्स्ट मैच इज मुंबई किंग क्रिकेट लाइव एकेडमी वर्सेस किंग्स 11 गिरगांव। सो 30 बॉल में 101 रन और पहला ओवर करेंगे प्रज्योत अम्भीरे। आप देख रहे हैं सर दीपक शाह मेमोरियल रेनी रबर बॉल टूर्नामेंट। ये अलग बात है कि बारिश नहीं है, अब हमारे पास कोई दुबई का शेख नहीं है कि आर्टिफिशियल बारिश हम करवाएं। पहली बॉल बिल्कुल स्टंप टू स्टंप। प्रज्योत अम्भीरे, रवि बुम्बक, अखिलेश सिंह, विजय पाउले, विश्वजीत ठाकुर, करण अंबाला, अनुराग सारसर, ये सब में एक ही चीज कॉमन है, ये बहुत तेज गेंदबाजी करते हैं। दे बॉल रियली फास्ट। अम्भीरे राइट आर्म राउंड, ऑन साइड पर खेला है प्रथमेश ठाकरे ने, 1 रन मिलेगा। स्कोर शुरुआत हुई है 1 रन से, 100 रन और चाहिए। वेलकम रमन गमरे, रमन कैरम क्लब। देखिए अगर आप कभी क्रिकेट से बोर हो जाए, सीधा MHB कॉलोनी आइए, रमन गमरे पूछिए और रमन गमरे के कैरम क्लब में आइए, थोड़ा कैरम खेलिए और फ्रेश होके घर जाइए। लोनावला खंडाला कहीं मत जाइए, महाबलेश्वर, माथेरान, सीधा गोराई में आइए, रमन कैरम क्लब में कैरम खेलिए, गोराई में जाइए, थोड़ा चाय नाश्ता कीजिए, पैगोडा देखिए, वापस आ जाइए। स्वस्थ आणि मस्त ट्रिप टू बोरिवली MHB। बड़ा शॉट लेने का प्रयास था, डॉट बॉल। ओमकार देसाई वेरी स्टाइलिश प्लेयर। देखिए कई बार हम लोगों के बाइक और गाड़ी की चर्चा करते हैं, ओमकार देसाई ने भी बाइक जीते हैं, कार जीते हैं। ये मैं बताता चलूँ, सुमित डेकले, ओमकार देसाई बहुत करीबी दोस्त भी है। स्कोर 1 विदाउट लॉस, 100 टू विन प्रज्योत। स्ट्रोक बढ़िया है और टपा खाती हुई बॉल बाउंड्री लाइन के बाहर। ब्यूटीफुल शॉट, 4 रन। NSP बॉयज, नाला सोपारा, NSP डांस इंडिया डांस झलक दिखला जाके जरिए नाला सोपारा को पूरी दुनिया में आर्टिस्ट ने रखा। बिस्टैंड शॉट है और ओमकार देसाई ने कैच ले लिया। बिगेस्ट विकेट ऑफ दिस इनिंग्स,
caught by Umar Desai, bowled by Prajo Gambhir. Sumit Tekle gets out on 4. And this is how you should play. नया बैटर मंदार गुरव. 2 साल पहले मंदार गुरव का पराक्रम मैं बताऊं, मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग में दादा साहेब पुरंदरे स्टेडियम पर 1 नहीं, 2 नहीं, 3 नहीं, 4 नहीं, 5 स्विचिट में 6 जिसने मारे, 35,000 रुपए 1 ओवर के जिसको मिले, ऐसा खिलाड़ी है बंड्या. काला चौकी का कारतूस, इसको खेलना होगा. हमारे साथ श्रीकांत गावड़े, सचिन अडुलकर, प्रेसी टीम की नुमाइंदगी उन्होंने की. चंद्रकांत मापारा, इनको हम भूल नहीं सकते. और आइए अब एक सत्कार करेंगे. श्रीकांत गावड़े आए, आप लाइक भव्य सत्कार. यस इसमें आ रहा हूँ, आना है, मुझे आना ही पड़ेगा भाई, हमारा सत्कार है. काऊ जब तक मैं काऊ को मिला नहीं था मुझे पता नहीं था चीऊ काऊ क्या है, बाद में समझ में आया. तो काऊ का सत्कार है. अमृत 11 बुमराह के पास था आऊ और प्रेसी अंकल के पास था काऊ. आओ नासिर भाई के हाथों ये सत्कार हो रहा है. इससे बड़ी भाईचारे की मिसाल क्या हो सकती है भाई. तबीयत खुश हो गई, क्या बात है. नासिर भाई, श्रीकांत और सचिन भाऊ, व्हाट अ ग्रेट क्रिकेटर ही वाज, एक्सीलेंट फील्डर. एंड ये जब स्माइल करते ना, इनके गाल को देखने का एक अलग मजा है भाई. तो आइए उनका एक भव्य सत्कार हम करने जा रहे हैं. आइए भाई साहब, आपके हाथों सत्कार हो रहा है. आपको भी जीवन में ऐसा वीआईपी फीलिंग आएगा. आइए. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तो सचिन भाऊ, फिल्म लाइन में आप बहुत अच्छा काम कर रहे हैं और आशा करूंगा बेस्ट एडिटर का अवार्ड आपको जल्दी मिले सर. थैंक यू सो मच. दिस इज अ गोल्डन फोटोग्राफ. आज भी कभी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी चौक पर संडे पर जलेबी गाटियाँ खाते हुए आपको ये खिलाड़ी मिलेंगे. वही प्यार, वही मोहब्बत. और एक जमाना तब ऑपोजिशन यही कहती थी, प्रेसी के कालियों को आउट कर दो, अपन मैच जीत जाएंगे. यही वो इंसान है. गौर से देखिए श्रीकांत गावड़े. Yes, fair and handsome अब, but what a player श्रीकांत गावड़े, हेमंत पालकर, उल्लास मटकर, सचिन. आई थिंक प्रेसी की ड्रीम टीम थी वो. और फिर एक दौर आया जब प्लेबॉय के प्लेयर्स ने भी प्रेसी की नुमाइंदगी की. फुल टॉस बॉल और यहां पर एक बढ़िया कैच, एक और विकेट का पतन. प्रथमेश ठाकरे आउट. वी आर ऑल्सो थैंकफुल टू निमेश पानसरे. ये टूर्नामेंट के लिए खास पूना से अपने कार में 150-200 किलोमीटर अपना पेट्रोल डाल के आते हैं. बहुत बहुत ऐसे अच्छे लोग रहते हैं दुनिया में. और श्रीकांत गावड़े, बोरीवली के जो कुछ चुनिंदा क्रिकेटर्स जिसके नाम हम लगातार जिक्र करते हैं उसमें ये नाम भी है. और 7 रन्स. नया बैटर है आमिर दाफेदार. फुल टॉस बॉल पर जन्नाटेदार शॉट, 6 रन. हाल ही में रबर बॉल टूर्नामेंट में जिन्होंने 100 रन बनाए एक इनिंग में, ऐसे आमिर दाफेदार, भरत वाघेला, श्रीकांत गावड़े के साथ बैठे हुए. भरत वाघेला ने भी प्रेसी के लिए खेला, ये मैं बताता चलूं. और प्रेसी का लोगो है माता जी का शेर, और वो शेर दहाड़ता था. वंस अपॉन अ टाइम इन मुंबई. 7 for 2 पालन किए गेंद इस बार खेला. इसको ऑन साइड पर 1 रन पूरा किया. आमिर ने दूसरा लेना चाहते थे, वहां पर थोड़ा खतरा रहेगा.
जब YouTube नहीं था, ये खिलाड़ी गुरुवार रात को या शुक्रवार सुबह निकलते थे, सोमवार सुबह आते थे। कभी जेबें खाली रहती थी, कभी जेबें भरी रहती थी, लेकिन वो अलग दिन थे। लोअर फुल टॉस, कैच का मौका, ओमकार बिल्कुल बॉल के पास पहुंच ही गए थे कि बाजू से बॉल निकल गई, 4 रन। ऐसे चौके छक्के लगाने पड़ेंगे। स्क्रीन पर आप देख रहे हैं रोहन गुप्ते, गंगा 11, गंगा बॉयज। तारीफ करनी होगी गंगा बॉयज की। तुषार दावंगे, आशीष पांडे, रोहन गुप्ते। मालवनी का भी एक नाम हुआ करता था, बड़ी बड़ी टीमों से भिड़ते थे, और आज रोहन गुप्ते हमारे साथ है फोर्स 1 लाइव। चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बाजू का बेल आइकन दबाना ना भूलें। फोर्स 1 लाइव द्वारा जो खिलाड़ियों ने अच्छा परफॉर्म किया है, व्हाइट बॉल दिया जा रहा है, उनको रील में टैग किया जाएगा कोलैबोरेशन के लिए इंस्टाग्राम पर। आपको ऐसा कोई इनविटेशन आएगा तो तुरंत एक्सेप्ट कीजिए, आपकी पॉपुलैरिटी बढ़ाइए, फोर्स 1 लाइव को घर घर में पहुंचाइए। 20 for 2, चेजिंग 101। सेकेंड ओवर, आमिर 7, मंदार 6। इस बार यॉर्कर लेंथ की बॉल थी और आड़े बल्ले से खेलने का प्रयास था। लेग बाय अंपायर महेश चिंदवनकर द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर 21 रन। 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। वाइड बॉल, 22 for 2। पंकज पालन बहुत जबरदस्त कॉर्पोरेट क्रिकेट उन्होंने ल्यूपिन लिमिटेड के लिए खेला। लेदर बॉल का 1 साल मुझे ल्यूपिन प्रीमियर लीग करने का मौका मिला। फैंटास्टिक बॉलर, जड़ में आती हुई गेंद और इस पर आप ज़्यादा कुछ कर नहीं सकते। हाई आर्म बॉलिंग एक्शन जोल गार्नर की तरह। 1 रन इस बार पूरा करने में कामयाब रहे बैटर। 2 ओवर के बाद स्कोर 23, 2 विकेट के नुकसान पर। आमिर 4 बॉल 8, मंदार 2 बॉल 6, पंकज 1 ओवर 15 रन 1 विकेट। मैच जीतने के लिए अभी भी 78 रन चाहिए और गेंदें बची है 18 चेंडू 78 धावा। पालघर और मुंबई का एक अच्छा कॉम्बिनेशन इस टूर्नामेंट में आप देख रहे हैं। प्रज्योत अंबीर राइट आर्म राउंड द विकेट अपना दूसरा और पारी का तीसरा ओवर करेंगे। पंकज पालन 1 ओवर 15 रन 1 विकेट। प्रज्योत 1 ओवर 7 रन 1 विकेट। सुमित ढेकले का विकेट लिया जब ओमकार ने कैच लिया। तेज बॉल और थोड़ा सा अपने फॉलो थ्रू में जंप करते हुए। बहुत डिफिकल्ट कंडीशंस में ये बॉलिंग हो रही है। जो एंटरटेनमेंट आपको खतरों के खिलाड़ी तारक मेहता का उल्टा चश्मा और स्प्लिट्स विला नहीं देगा, वो एंटरटेनमेंट आपको यहां मिलेगा। 23 for 2, फुल टॉस बॉल, चाबुक शॉट, 6 रन। नो बॉल, फ्री हिट, 6 रन। देने वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के देता। आपने हिरनंदानी में फ्लैट लिया, मुहूर्त के लिए गणपति बापा की मूर्ति आपको बिल्डर ने फ्री दी और साथ में महिंद्रा हॉलीडेज का वाउचर भी दिया। नो बॉल, फ्री हिट और 6 रन। 30 पे 2 और फ्री हिट की ये बॉल पे अगर 6 आ जाता है तो मेरे ख्याल से मैच थोड़ा गर्म होगा। और लोग गर्म मैच देखने ही आते हैं। गर्म क्या खाली वड़ा पाव थोड़ी होता है, गर्म मैच भी होता है। देखते रहिए फोर्स 1 लाइव पर। चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बाजू का बेल आइकन दबाना ना भूलें। वाइड बॉल और फ्री हिट जारी रहेगी। रेफरल लिया गया, सर के ऊपर से वो बॉल गई अथवा नहीं। और थर्ड अंपायर नासिर शेख जिनको श्री 11 और रंजित पिल्लाई साहब द्वारा लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया गया। वी वेलकम स्वप्नील परब, आपला मराठमोळा खेळाडू।
आइए स्वप्निल परब साहब, आपका सत्कार होने जा रहा है। भरत वाघेला के हाथों आपका एक भव्य सत्कार। हाँ, अमित वाघमारे के हाथों ये सत्कार होगा। एक बार रमन भाई आपका कैरम मेरे को खेल देखना है, ब्रेक टू फिनिश। तो सर के ऊपर से है, सो 1 पर ओवर का वहां पर इशारा करते हुए 31 for 2। आह्लाद हमारे साथ है, मुकेश भाई भंडारी के राइट हैंड, दाऊदेवी शिंपोली के खिलाड़ी। बहुत अच्छा लैचिंग ऑन टू द शॉट, मानो गोल्फ शॉट खेल दिया उन्होंने, टी ऑफ करता हुआ सिक्सर, और ये 6 रन से स्कोर आगे बढ़ेगा 37 2 विकेट पर। 37 for 2, 64 स्टिल टू विन द मैच। या स्वप्निलजी परब, आपलं एक भव्य स्वागत। महादेवाची मूर्ती देऊन आम्ही आपला एक सत्कार करत आहोत या, आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये शुभागमन होत आहे द ग्रेट मराठा संस्थेचे संस्थापक, शिवसेना जुचंद्रचे शाखा प्रमुख आणि सर्वसामान्यांचा प्रश्नांना वाचा देणारा एक सच्चा शिवसैनिक, मराठी बाणा म्हणजेच मोहनजी पाटील, आपलं स्वागत सर। दरवर्षी या स्पर्धेला आवर्जून त्यांची उपस्थिती, पहिल्या वर्षापासून त्यांचं सहकार्य, त्यांच्या जोडीला उपस्थित असलेले सर्व जे आमचे पाहुणे आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे। 23 for 2, लोअर फुल टॉस और ये क्लियर कर जाएगा, सड़क पे कड़क 6 रन। 43 for 2 मैच बन रहा है। देखिए ऑनलाइन स्कोर थोड़ा देरी से अपडेट हो रहा है क्योंकि इंटरनेट में थोड़ी सी स्लोनेस है। तो स्वप्निल परब, स्वप्निल परब यांचा एक भव्य सत्कार आपण घेणार आहोत। वेलकम स्वप्निल। अमित वाघमारे यांच्या शुभ हस्ते पाहुणी येती घरात तोच दिवाळी दसरा, आणि हे महादेवाचं आपण तुम्हाला सन्मान चिन्ह देत आहोत। तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं घडावं अशा शुभेच्छा। मॉनिटर पर आप देख सकते हैं मोहनजी पाटिल, द ग्रेट मराठा, मरणार पण हटणार नहीं, ये मराठा का मीनिंग है। मरहटा, नो बॉल और फ्री हिट। थैंक यू सो मच श्रीकांत गावडे and सचिन अडुलकर फॉर विजिटिंग अस। तुम्हा दोन्ही मित्रांना तुमच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा आहेत। अजून तुमचं क्षितिज विस्तारत जाओ। फिर से रिव्यू आपल्यासाठी आज कांचनमणी योग जुळून आलाय, कारण मोहनजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। खास जुचंद्रवरने येतात। मित्रांनो, वसई दिवा रेल्वे लाईनवर जुचंद्र नावाचं स्टेशन आहे आणि जुचंद्र गावाचा क्रिकेटचा खूप मोठा इतिहास आहे। आणि आज चंडिका मातेचं मंदिर कधी विसरता येणार नाही। ते जुने दिवस, जुचंद्रला समालोचनाची संधी 2-3 वेळा मिळाली आणि खरंच आमचे गुणसंख्या लेखक मित्र संजय म्हात्रे यांची आज आठवण होते।
सर के ऊपर है। यस, नो बॉल, फ्री हिट। फ्री हिट। एफर्टलेस, क्या सिक्स मारता है काला चौकी का कारतूस, काला चौकी की काली चौकी की कसम, मजा आ गया। स्कोर हो गया 50, अब चाहिए 51। थोड़ा है, थोड़े की जरूरत है, बिल्कुल आधी पारी आधे रन, आधी पारी बाकी आधे रन, थोड़ा है थोड़े की जरूरत है। क्रिकेट कितना खूबसूरत है। 15 बॉल 51 रन, 15 का उल्टा 51, 51 का उल्टा 15। बंड्या, मंदार गुरव, स्विच हिट का बादशाह। ये अलग बात है, रबर बॉल क्रिकेट में मैंने स्विच हिट देखा ही नहीं है ये सीजन में, लेकिन मंदार गुरव ये स्विच हिट मारेंगे। यश चोपड़ा की फिल्मों में हीरो या हीरोइन एक बार फाइट एंड वाइट में दिखेगी और मंदार गुरव मैच में एक बार रिवर्स मारेगा ही। महेश भट्ट की फिल्म में अवतार के लिया तो मुश्ताक खान रहेंगे ही रहेंगे, वैसा आपला बंड्या। थोड़ा सा मिस टाइम जरूर हुआ है, हालांकि 1 रन मिलेगा, स्कोर आगे बढ़ता हुआ 51। 50 रन और चाहिए। मंदार गुरव 8 बॉल 31, आमिर दाफेदार 4 बॉल 8, प्रज्योत अंबीरे 10 बॉल में 35 रन देकर 1 विकेट ले चुके हैं। अभी भी 2 गेंदें शेष इस ओवर की। अब ये तगड़ा शॉट, जबरदस्त टाइमिंग। आमिर दाफेदार, मैं दाफेदार भी हूं, मैं दावेदार भी हूं, मैं उम्मीदवार भी हूं। मैच अभी खत्म हुआ नहीं है, इसीलिए एनएसपी बॉयज अंपायर 1 टू गो। थांबा 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा। धन्यवाद। ना ठीक आहे, स्कोरर आम्हाला विचारतात, आम्हाला करावं लागते भाऊ। तो नाव 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये धावा हवेत ते 44। 12 बॉल में 7 सिक्स मारना है भाई। विनायक गोयल ने भी कुछ समय पहले मैंने सुना 6 बॉल में 6 सिक्स मारे। नायक नहीं विनायक हूं मैं, जुल्मी बड़ा दुखदायक हूं। नया ओवर कौन करेगा, हिम्मत बंधाई जा रही है बॉलर को। नेवर इजी, बंड्या वेरी डेंजरस। बारह में 7 बॉल मैदान के बाहर मारने हैं, क्या ये मुश्किल है? आकाश, मंदार गुरव, बंड्या, आपला बंड्या। हमारे साथ इस वक्त उपस्थित है द ग्रेट मराठा के संस्थापक, समाज सेवक और शिवसेना की सेवा जिन्होंने आज कई साल से की आक्रामक रवैया। योगेश प्रकाश खानोलकर, टैडो। योगेश प्रकाश खानोलकर, खानविलकर नहीं, खानोलकर। हाँ, खानविलकर बोलो तो खानदेश हो जाता है, खानोलकर बोलो तो शायद कोकण है, पण आहेत दोन्ही कर। व्हाइट बॉल से शुरुआत होने जा रही है। 58 फॉर 2, यानी कि अब 12 गेंदों में मैच जीतने के लिए 43 रन। 12 चेंडू 43 धावा, 12 बॉल्स 43 रन्स। मंदार गुरव और आमिर दाफेदार की जोड़ी इस वक्त दावा पेश कर रही है। ग्रेट गेम ऑफ क्रिकेट एट जनरल अरुण कुमार वैद्य मैदान।
नो बॉल, फ्री हिट। 12 चेंडू 42 धावा, 12 बॉल्स 42 रन। और हमारे बीच आ चुके हैं मनाचे जोसेफ। आइए, मैकडवल्स कोचिउडे टीम का जिन्होंने नेतृत्व किया। देखिए, जब हम किसको विश करते हैं तो हम मोहन पाटिल, भरत वाघेला ऐसा नाम लेते हैं। जोसेफ हमारा जंबो जब विश करता है तो ऐसा लिखता है पाटिल मोहन जी, वाघेला भरत जी। हाँ, दुनिया से अलग है मैकडवल्स। वाइड बॉल, 12 बॉल 41 रन, 12 चेंडू 41 धावा। और सबसे बड़ी बात है, अगर बंडिया बॉयज के पिकनिक में आप कभी चले जाएं तो ये जो साईं बाबा के भजन गाता है भाई, साईं बाबा ने तुमको आवाज़ दी है भाई, मान गया मैं। नितिन कोहली, जंबो, ये रात भर आपको सुरेश वाडकर से लेके अनूप जलोटा की याद दिला देंगे। हाँ, फ्री जारी है। 60 for 2, 12-41। एक और वाइड बॉल, 12 बॉल 40। टैडो को एक सीधी गेंद करनी है लय में आने के लिए। इंतजार है बोरिवलीकर टैडो की पहली लीगल बॉल का। 61 for 2, 40 रिकॉर्ड ऑफ 12। 12-40। और ये 6 रन फ्री हिट के बॉल पर। 11 बॉल 34 रन। क्या शॉट खेल रहा है बंड्या। मंदार गुरव, संगाला धावा पूरव। बिल्कुल बल्ले को मिडलिंग करता हुआ ये सिक्सा, कितना आसान। नौ बॉल 36, 400 के स्ट्राइक रेट में खेल रहा है बंड्या। बंड्या बैटिंग करता है तो ऐसा लग रहा है कि मैदान का आकार थोड़ा छोटा हो गया। ऐसी बैटिंग जब वो करेगा तो बॉलर भी कभी कभी सोचेगा अगले 7 जन्म तक मुझे बॉलर नहीं बनना है। हाँ है बंड्या, काला चौकी का कारतूस। सिद्धेश भोसले, दिलीप भाई गवस अगर देख रहे होंगे तो उनकी भी छाती 56 की हो जाएगी भाई। आपला बंड्या। 67 for 2। आमिर दाफेदार 7 बॉल्स 15 और मंदार 9 बॉल 36। योगेश प्रकाश खानोलकर 1 बॉल में 10 रन दिए हैं। अकरा चेंडू 34 धावा। फर्क यह कि जो 7 6 मारने थे अब 6 6 मारने हैं। बड़ा मतलब काला कम कर मतलब 67 for 2। बहुत बढ़िया बॉल, स्टंप टू स्टंप और एक्स्ट्रा बाउंस वहां पर परेशान कर चुका है मंदार गुरव को। 10 बॉल्स 34 टू विन। 10 चेंडू 34 धावा। अगले मैच के टॉस के लिए मुंबई किंग क्रिकेट लाइफ एकेडमी और किंग 11 गिरगांव, इनको रेडी रहना है। टॉस बॉक्स में आ जाए प्लीज। इस बार भी बढ़िया टाइमिंग और बॉल सीधा जाएगी सड़क पर और ये झकास 6। अब इक्वेशन है 9 बॉल 28 रन। 9 बॉल 28। माना के इरादे सख्त है लेकिन बंड्या आगे बढ़ने का यही वक्त है। 9 बॉल 28। नो बॉल। 9 बॉल 27। 9 चेंडू 27 धावा। अब ऐसा लग रहा है केवल 3 6 मारने हैं। बंड्या फ्री हिट। क्रिकेट और फिल्में बहुत साथ में मिला जुला सा दोनों का इतिहास है।
किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में लग जाती है। 27 टू विन ऑफ 9, क्योंकि ये फ्री हिट की बॉल है, ज्यादा फर्क नहीं पड़ेगा। 1 रन लिया बंड्या ने, 8 बॉल बाकी है और 26 रन, 8 चेंडू 26 धावा। अगर ये 2 बॉल में सिक्सर नहीं आता है तो थोड़ा मुश्किल काम है, लेकिन अगर इसमें सिक्सर आ गया तो एनएसपी की बल्ले बल्ले। एट बॉल्स 26, 8 चेंडू 26 धावा, 8 बॉल 26। योगेश प्रकाश खानोलकर, और अभी ये लग चुका है बाउंड्री के ऊपर से, लेकिन वहां पर कैच आउट हो गए आमिर दाफेदार। योगेश ने जाते जाते ही क्यों ना हो एक विकेट चटका दिया, और ये बड़ा विकेट है। विनायक भोईर ने कैच लिया और नए बैटर है अभिषेक आंगणे। 7 बॉल 26। जीवन में 2 आंगणे मिले, एक हमारे विनय आंगणे और दूसरे अभिषेक आंगणे। अभिषेक आंगणे संजीवनी क्रिकेट एकेडमी, एक समय था जब संजीवनी क्रिकेट एकेडमी के 7 प्लेयर मुंबई की नुमाइंदगी करते थे। अंडर 12, अंडर 14, अंडर 16 के वो कोच भी हैं। अभिषेक आंगणे आईएएस बैंड्रा स्कूल के वो कोच भी हैं, बहुत ग्रेट क्रिकेटर। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, यानी कि अब केवल 1 रन मिलेगा। करण मोरे फील्डर थे। 6 बॉल में मैच जीतने के लिए अब रन चाहिए 25। 6 चेंडू 25 धावा। आपल्यामध्ये मित्रांनो आत्ताच शुभागमन झालंय सन्माननीय मोहनजी पाटील, द ग्रेट मराठा संस्थापक, शिवसेना शाखा प्रमुख जुचंद्र भरत वाघेला मला मगाशी म्हणत होते की मोहनबाईचा पाठपुरावा खास करून पालिका अधिकाऱ्यांबरोबर जबरदस्त असतो। म्हणजे एक रोड बनवायचा होता, भाईने डायरेक्ट तंबीच दिली, तुम्ही जर रोड बनवणार नसाल तर आम्ही बनवतो, बजेट आम्हाला डायरेक्ट द्या। म्हणजे मोहनबाई तुम्ही जे काम करत आहात जुचंद्रसाठी, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही खूप प्रगती करावी आणि 80% समाजकारण 20% राजकारणाचं ध्येय धोरण जे आहे ते आपण पुढे घेऊन जावं आणि तोच खरा आपल्यासाठी समाजसेवा असेल। मोहनबाई पाटील यांचा एक भव्य सत्कार स्वप्नील परब यांच्या शुभ हस्ते आता आपण घेणार आहोत। या मोहनजी पाटील, शिवसेना हे 4 जे अक्षर आहेत, शिस्तबद्धता, वचनबद्धता, सेवाभाव आणि नागरी संरक्षण, हे 4 अक्षर आहेत शिवसेना। जात गोत्र आणि धर्म अमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना। भगवे आमचे रक्त तळपतो तख्त हिंदवी बाणा, जात गोत्र आणि धर्म अमुचा शिवसेना। थँक्यू सो मच मोहनजी, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। नए ओवर की शुरुआत, पहले बॉल पर नमकीन सिक्सर। अभिषेक आंगणे विनायक भोईर के सामने। विनायक भोईर रणजी ट्रॉफी प्लेयर ऑफ मुंबई, अभी कुछ घंटे पहले 6 बॉल 6 सिक्स मारे, लेकिन अभिषेक आंगणे भी कहाँ कम है। मेरे आंगणे में तुम्हारा क्या काम है। 82 for 3। अजंता फार्माचे राजेंद्र मोरवे म्हणजे राजू मामा यांचा आपण सत्कार घेणार आहोत। या राजू मामा। भरत वाघेला यांच्या शुभ हस्ते 4 चेंडू 18 धावा, 4 बॉल्स 18। जो भी करना है बंड्या को ही करना है। 4 बॉल 18। इट्स नाउ और नेवर। तीन बॉल 18, 3 बॉल्स 18। इस टूर्नामेंट का फॉर्मेट यह है कि दोनों टीमों का स्कोर अगर इक्वल होता है तो जिसने टॉस जीता है वो मैच को जीत जाएंगे। यानी कि अगर 18 रन बन जाते हैं तो क्योंकि टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला
एनएसपी बॉयज ने किया था वो जीत सकते हैं। बंडिया का ये 6, 2 बॉल 12, टन टना टन 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 टारा, 2 चेंडू मध्ये पाहिजे 12। जोसेफ मनाचे जंबो भी हार्ड हिटर थे। मैकडबल्स कोचिवड़े का एक खिलाड़ी है। 49 नॉट आउट बंडिया मंदा। ओ फंस गए। विनायक बोयर ने मैजिक बॉल आखिरकार कर दी और ताई पैकर्स को सेव कर दिया है। अगर अब कोई नो बॉल वाइड बॉल नहीं पड़ता है तो ताई पैकर्स जो है क्वार्टर फाइनल में। लेकिन बंडिया ने जो लड़ाई लड़ी है, बंडिया को सलाम है। जिस तरह थॉमस डैंस ने एआर रॉयल वॉरियर्स के टूर्नामेंट में 50 बनाए, क्या वो 50 बना पाएंगे? और बॉल हवा में है। बंडिया 50 तो पूरा कर लेगा ऐसा लग रहा है। वो कहते ना गड आला पण सिंह गेला, 50 आले पण सामना गेला। और 10 रन से इस मैच को जीत किया है। बट व्हाट एन इनिंग्स। मंदार गुरव, जो असली क्रिकेट के चाहने वाले हैं वो मंदार गुरव के लिए जरूर क्लैप करेंगे ऐसा मुझे लग रहा है। प्रशांत ने 14 बॉल 54 नॉट आउट बनाए। रोहित 11 बॉल 20 नॉट आउट। ओमकार 10 बॉल 19। और दूसरी पारी में मंदा 17 बॉल 50 नॉट आउट। आमिर 8 बॉल 15। अभिषेक 3 बॉल 8 नॉट आउट। सुमित 3 बॉल 4 और ये मैच को जीत लिया है। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है प्रशांत।